नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण GR निर्गमित करून या भागातील बँकांना शेतकऱ्यांना पुनर्गठित कर्ज वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचे असे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन कर्ज मिळणार आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण एक महसूल मंडळनिहाय अपडेट, तालुकानिहाय, जिल्हानिहाय आपण राज्यातील संपूर्ण परिस्थिती राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचे निर्देश, कोणत्या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे याच्या संदर्भात एक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यामध्ये पुनर्गठन मिळणार आहे। नंदुरबार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ आहे, त्यामुळे नंदुरबार तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पुनर्गठनाचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातील सिंदखेड राजामध्ये, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा व लोणार तालुका, जालना तालुक्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड व मंठा तालुक्यामध्ये पुनर्गठनाचे आदेश बँकांना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुका व सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर व येवला या तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। बीड तालुक्यातील वडवणी, धारूर, अंबेजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याला पुनर्गठन मिळणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन कर्ज मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी टाकळी, माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्याला पुनर्गठन मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा, याचबरोबर करेगाव, याचबरोबर खानापूर विटा व मिरज या तालुक्याला पुनर्गठन मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, या पहिल्या GR नुसार एवढ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। आणि राज्य सरकारच्या दुसऱ्या GR नुसार अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 12 महसूल मंडळांना या पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे। पहिलं कर्ज न भरता दुसरं कर्ज त्या सातबाऱ्यावर उचलणे म्हणजे पुनर्गठन होय, याचाही अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील 2 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। जालना जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांचा समावेश आहे। धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळे, नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळे, नांदेड जिल्ह्यातील 21, नागपूर जिल्ह्यातील 11, नाशिक जिल्ह्यातील 51 अशा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर पुढचा महत्त्वाचा जिल्हा परभणी जिल्ह्यातील 39 महसूल मंडळांचा समावेश आहे। याचबरोबर पुणे जिल्ह्यातील 40 महसूल मंडळे आहेत। बीड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळांचा समावेश राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील 1 महसूल मंडळांचा समावेश आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 18 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यातील 45 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील 12 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील 36 महसूल मंडळे आहेत। सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे व हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत दुसऱ्या GR नुसार या 1021 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला असून या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार आहे। कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा GR निर्गमित करून आणि या GRच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठन कर्ज वाटप करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, या भागातील सर्व बँका ज्या आहेत त्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना
पहिलं कर्ज वसूल न करता पहिल्या कर्जाची वसुली स्थगित करण्यात आलेली आहे। याचबरोबर त्या सातबाऱ्यावरती तुमचं जर पहिलं कर्ज असेल आणि ते जर तुम्ही जर भरलेलं नसेल तरी तुम्हाला यावर्षी कर्ज भरायची गरज नाही। त्याच सातबाऱ्यावरती तुम्हाला पुनर्गठन मिळण्याची सोय राज्य सरकारच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून करून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो लवकरच तुमच्या भागामध्ये पुनर्गठन बँकेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो हा दुसऱ्या जी आर नुसार 1021 महसूल मंडळामध्ये पुनर्गठनाचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो राज्य सरकारच्या तिसऱ्या जी आर नुसार 220 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केला आणि दुष्काळ घोषित केल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून त्या जी आरच्या माध्यमातून सुद्धा या 220 महसूल मंडळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पुनर्गठन देण्याचे आदेश बँकांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो ही सर्व जर एकत्रित परिस्थिती जर बघितली तर पहिल्या जी आर नुसार 40 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। आणि राज्य सरकारच्या दुसऱ्या जी आर नुसार 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आणि त्या तिसऱ्या जी आर नुसार 220 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केला आणि एकंदरीत राज्यातील बहुतांश भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केल्यामुळे केंद्रीय पथक राज्यामध्ये दुष्काळाची पाहणी करत असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा केंद्र सरकारच्या पथकाच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये गंभीर किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याची कबुली राज्य व केंद्र सरकारच्या टीमच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पथकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो हे मात्र स्पष्ट झालेले की राज्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे। त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आता पुनर्गठन मिळणार आहे। पहिलं कर्ज न भरता पुनर्गठनाचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक मोठं पॅकेज सुद्धा मिळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून 2600 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केलेली आहे आणि ही 2600 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारच्या माध्यमातून मागणी मान्य झाल्याच्या नंतर किंवा या जे काही बैठक होती त्या बैठकीच्या माध्यमातून मागणी मंजूर झाल्याच्या नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही मदत लवकरात लवकर वितरित करण्यात येईल अशी सुद्धा माहिती राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या भागामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे त्याच भागाची पाहणी करत असताना केंद्र सरकारच्या टीमच्या माध्यमातून सुद्धा याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। राज्यातल्या दुष्काळावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठन सुद्धा मिळणार आहे। कारण की सरकारने जी आर निर्गमित करून या जी आरच्या माध्यमातून बँकांना शेतकऱ्यांना पुनर्गठन वाटप करण्याचे निर्देश सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो 40 तालुके पहिल्या जी आर नुसार 1021 तालुके दुसऱ्या जी आर नुसार तिसऱ्या जी आर नुसार 220 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित आणि याच भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्गठना संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।